चोपडा नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल। चोपडा नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 6व्या दिवशी सुट्टीचा दिवस असूनही अर्ज स्वीकारण्याचे निर्देश मिळाल्यानं उमेदवारांच्या गर्दीत वाढ झाली आहे। अनेक इच्छुक उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात आणि आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत नगर परिषदेत दाखल होऊन अर्ज सादर केले आहेत। शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 9 मधून विशाल पाटील आणि शालिनी पाटील यांनी, तर प्रभाग क्रमांक 14 मधून रमाकांत ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आज आणि उद्या असे 2 दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उपलब्ध असल्यानं नगर परिषदेच्या आवारात उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। गर्दीचा ताण नियंत्रित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। भाऊ, आपण कुठल्या प्रभागामधून उमेदवारी करताय आणि कुठल्या पक्षाकडनं? प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, शिवसेना शिंदे गट पक्षाकडून। आपण त्या प्रभागामधून उमेदवारी करतायत, निवडून आल्यानंतर काय कुठल्या विकास कामांना आपण महत्त्व देणार? निवडून आल्यानंतर गट असो, काही नगरपालिकेचे कामं असो, साफसफाई असो, काँक्रीटीकरण असो, या सर्व कामाचे। काय नाव आपलं? विशाल कैलास पाटील, प्रभाग क्रमांक 9। मॅडम, कुठल्या प्रभागामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कुठल्या पक्षाकडनं? प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि शिवसेना या पक्षाकडून। काय आपलं नाव आहे? नाव काय आपलं? शालिनी रुपचंद पाटील। त्या प्रभागामधून जर आपल्याला उमेदवारी दिली आहे तर निवडून आल्यानंतर आपण कुठल्या याचा कामांवर लक्ष केंद्रित करणार? माझे आमदार लताताई सोनवणे आणि चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्याकडून मला उमेदवारी प्राप्त झालेली आहे आणि मी त्या प्रभागाची आणि पूर्ण चोपडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे। आपण कुठल्या प्रभागामधून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि कुठल्या पक्षाकडनं? मी 14 नंबर 14 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि शिंदे गट प्लस काँग्रेस पक्ष महायुती म्हणून अर्ज दाखल केला आहे। काय नाव आहे आपलं? माझं नाव रमाकांत ठाकूर। लोकनायक न्यूज